अगं असू दे, लवकर बरं वाटेल. हो, तुमची तब्येत महत्वाची आहे की नाही? औषधं घ्यायला हवीत ना. बुवा द्या बरं त्यांना औषधं. वय वय. बर द्या. ऐक, सावकाश. बुवा या ना इकडं. हा आलोच. चहासाठी दूध संपलंय. अरे देवा, आता काय करायचंय? आज कर, तू चहा ठेव, मी लगेच दूध घेऊन येतो. हा चल. काही पथ्य वगैरे सांगितले का डॉक्टरांनी? नाही नाही, तसं काय बी नाही सांगितलं. मग डॉक्टरांनी फळही खायला सांगितली असतील ना? पण केवढी महाग असतात ती, तुम्हाला परवडतील का? असं महागाईत पुढे जगण्यापेक्षा, घरच्यांना असा त्रास होण्यापेक्षा माणसाने ना आपला जीव सोडून. काय म्हणते, तुमच्या ह्या अशा अवस्थेत घरातली कामं कशी करता तुम्ही? अहो, कशाची कामं? राणी आणि आमचंही मला कुठल्या कामाला हात लावून देत नाहीत, काय बी करू देत नाहीत. हिचा बाप असा गडबडीत बाहेर गेलाय म्हणजे काहीतरी सामान आणायलाच गेला असणार. आत्ताच संधी आहे मालती, आता हिला दाखवतेच. आई, काय झालं? काय झालं ग? अयो मला कसं तरी होतंय, सफोकेट झाल्यासारखं होतंय मला. अरे देवा. उर्मिला ताई, अहो काय झालं? काय होतंय? बरं नाही वाटत आहे का? थांबा, थोडं पाणी प्या बरं. नाही नाही, नको मला पाणी. पण एकदम असं काय झालं? आई मला गुदमरल्यासारखं होतं. हो हो, मला असं वाटतंय थोडा वेळ आपण बाहेर जाऊयात का? हा ठीक आहे, चला बाहेर चला. नाही नाही थांब, तू बाहेर जायची काही गरज नाहीये, तू थांब इथेच. नाही म्हणजे तुला तुझ्या आईकडे पण बघावं लागेल ना, म्हणून म्हणतीये. वहिनी आहेत ना, वहिनी जातील तिच्यासोबत. हो. वहिनी जाईला बाहेर घेऊन जा. हो, मी आले. चला नाही. राणी, अगं बाईसाहेबांसाठी चहा ठेवलायस ना? हो हो ठेवलाय ना, आणते मी. आईची अवस्था बघितलीस ना, मरायला टेकली आहे. ऑपरेशन केल्याशिवाय वाचायची नाही. कसं करणार? ते आम्ही बघू काय करायचंय. पैशाचं सोंग आणता येत नाही ग. असो,
हे घे